पेन किलर्स घेणं इतकं जास्त डेंजरस आहे आणि मी इंडियामध्ये तर म्हणजे आपल्या इथे नियम खूपच कमी फॉलो केल्या जातात ना. हां. म्हणजे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन्स शिवाय मेडिकलमध्ये जाऊन आज माझं डोकं दुखतंय, आज माझा खांदा दुखतोय, आज माझी कंबर दुखते. मेडिकलवाला एक गोळी देतो, की जी हं, हं. ऑलमोस्ट ऑल टाईम पेन किलर असते. हां. त्याच्यामध्ये डायक्लोफिनॅक नावाचा कंटेंट असतो, की जो तुम्ही घेतला, तर तो तुमच्या डायरेक्टली लिव्हरमधून डायजेस्ट होऊन जाणार आहे. आणि मी ओके. असे पण पेशंट बघितलेले आहे, की जे सकाळ, संध्याकाळ, दुपार अशा 3-3 वेळेला हो. डायक्लोफिनॅकसारख्या गोळ्या अगदी खात असतात आणि मग काही दिवसांनी रेझिस्टन्स येत असतो. म्हणजे हं, तुम्ही एखादी जर टॅबलेट सारखं तीच कन्झ्युम करत आहे, तर त्या डोसचा बॉडीला रेझिस्टंट येऊन जातो, की हं. मग जेव्हा-जेव्हा हा असा रेझिस्टन्स वाढत जाईल, तुम्ही दिवसाला अनेक वेळेला ह्या गोळ्या घेत जाल. इट हे डायरेक्टली लोड तुम्ही तुमच्या किडनी आणि लिव्हरवर टाकता आहे. हो. कारण हे सगळं डायजेस्ट होऊन याच्यातलं जे म्हणजे घाण आहे ही शरीराच्या बाहेर फेकायची आहे. तर ती काम सगळं किडनीला आणि लिव्हरला करावं लागतंय. करेक्ट. दे आर क्रायिंग, की हं. मला वाचवा, असं घेऊ नका. हां. पण आपण ऐकत नाही. आपण फक्त हेच बघतो, की माझं आज हे दुखतंय, मी आत्ता गोळी घेतली, मला बरं वाटलं, बस. पण तुम्ही हां. कुठेतरी तुमच्या ओव्हरऑल लिव्हर आणि किडनी हेल्थला खराब करताय. तर कृपा करून कोणत्याही मेडिकलमधून स्वतःच्या मनाने असे पेनकिलर्स घेऊ नका.